कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावर वसलेलं कोल्हापूर जिल्हा आणि शिरोळा तालुक्यात असणारं नरसिंहवाडी दत्तगुरू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आलो आणि त्यानिमित्तानं दिवाळी सणोत्सव आहे तो शिगेला पोचून गेला। पण मात्र या सणानिमित्त जवळजवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आहे तो लाखो भाविक आहे तो आपणाला मंदिराच्या दर्शनासाठी आतुरलेला बघायला मिळतोय। त्या अनुषंगानं ही अथांग गर्दी अथांग जनसागर जोडलेला आहे आणि त्या अनुषंगानं जे कुंभार पुजारी आपले कुंभारे साहेब गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारी ही भूमी आहे। दत्तगुरू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे। आता जवळजवळ महाराष्ट्राच्या आणि विविध राज्यातून अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत। आतापर्यंत किती भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावलेली? कोल्हापूर जिल्ह्यातलं कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावर परम पावन क्षेत्र दत्तक्षेत्र दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखली जाते। इथं दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुका आहेत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा, तेलंगणा, राजस्थान, गुजरात इथून असंख्य दत्त भक्त दर दिवशी येत असतात। नृसिंहवाडीचं दत्त दर्शन हे फार अतिशय सुलभ आहे। एक 10 ते 15 मिनिटात दत्त भक्तांना दत्त महाराजांचं दर्शन होतं। 4 ते 5 विभाग आम्ही केलेले आहेत। ते 4-5 विभागातून लोकांना दर्शन होतं आणि त्याची प्रचिती पण लोकांना येते। नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान मार्फत इकडे वेदपाठ शाळा चालवली जाते। जे वेदाचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि गोशाळा आहे त्याच्यामध्ये आज 24 गायीची गोमातेची सेवा सुरू आहे। नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान मार्फत 10 रुपयामध्ये ओपीडी 1 इंजेक्शन आणि 3 दिवसाचं मेडिसिन फ्री मध्ये दिलं जातं। ते दिवसाला 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते ओपीडी केंद्र सुरू असतं देवस्थान मार्फत। महाप्रसाद सुद्धा नृसिंह सरस्वती दत्तदेव संस्थान मार्फत दररोज दुपारी 12 वाजता 12 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत आणि 7-7:30 वाजल्यापासून रात्री 9-9:30 वाजेपर्यंत भक्तांना महाप्रसाद दिला जातो निमंत्रण देऊन। एकमेव देवस्थान असं आहे की जिथं भक्तांना सांगितलं जातं महाप्रसाद घ्यायला चला म्हणून आणि सगळा उंची महाप्रसाद दिला जातो। महाप्रसाद मर्यादित असतो, भात आमटी डाळ भात भाजी एखादं गोड पक्वान्न असं, पण ते छान पद्धतीने ते दिलं जातं। आणि इथली प्रत्येक पौर्णिमा यात्रा असते। येणारा प्रत्येक आठवड्यातला गुरुवार, शनिवार, रविवार, दत्त जयंती, गुरुद्वादशी, दीपावली महोत्सव, महाशिवरात्र, गुरुपौर्णिमा असे हे उत्सवाचे दिवस असतात। म्हणजे दत्तक्षेत्री 12 महिने उत्सव हे आहेतच। बरं साहेब, मला एक पडलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्र अन्य राज्यातून जवळजवळ लाखो पर्यटक येतात, पण कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की नसते, कुठल्याही प्रकारचं लोकांना दर्शन लागते, अगदी सुलभ पद्धतीने दर्शन होतं। हे नियोजन कशा प्रकारे सांगतो। मुळात माणूस जे काही आपलं हे करतो हे 2 घास पोटासाठी करतो। मुळातच दत्त महाराजांनी इथल्या सर्व परिवाराला 2 घास सुखाचे दिलेले आहेत, त्यामुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोत, आमचे एम्प्लॉई पूर्ण समाधानी आहेत। इथे बाबा आता 100 वेळा दर्शन घेतलायस काहीतरी त्याच्यामध्ये दक्षिणा ठेव आणि दर्शन घे असं कोणीही म्हणणार नाही। एक वेगळं पण महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरामध्ये म्हणजे दत्त महाराजांनी ज्या ह्या पादुका स्वयंभू आहेत, ज्यावेळी पादुकेची स्थापना झाली त्यावेळी अन्न वस्त्र निवारा आणि ऐश्वर्य शाश्वत दिलेला आहे। अरे काका, कृष्णा आणि पंचगंगेच्या तीरावरती असणाऱ्या ह्या नदीपात्राचं वेगळेपण काय? कृष्णा विष्णू तनु साक्षात वेण्या देवो महेश्वरा। विष्णूची तनु ही कृष्णा आहे आणि वेण्णा ही महेश्वराची कन्या आहे आणि कृष्णा वेणी म्हणून इथे तीपर्यंत येते। आणि या नदीचं एक या मंदिरापुरतं आगळं स्वरूप आहे। एक तर नद्या पूर्वेस वाहतात किंवा पश्चिमेस वाहतात, भारत देशाची संरचनाच अशी आहे, पण ही कृष्णा या मंदिराच्या विभागापर्यंत दक्षिण वाहिनी कृष्णा ही पंचगंगेचं पाणी तिने मिलन करून घेतलेलं आणि पूर्वेला परत कर्नाटक प्रदेशमध्ये निघून गेलेली आहे। म्हणून या स्थानाला आगळं वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि हे सगळं प्री प्लॅन आहे। दत्त जयंती दिवशी जो ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप दत्तात्रेयांचा अवतार झाला, श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला, नृसिंह सरस्वतींचा अवतार झाला, ते सगळं ठरलेलं आहे, पूर्वीच प्री प्लॅन झालेला आहे की कुठे राहायचं, कुठं वास्तव्य करायचं, केव्हा अवतार पूर्ण करायचा, केव्हा अवतार प्रगट करायचा, हे सगळं प्री प्लॅन आहे सगळं।
कलियुगामध्ये कला व श्रीपाद श्रीवल्लभा, कलियुग संपेपर्यंत जर कोणी आहे तर श्रीपाद शिवाय दत्त स्वरूपच आहे. आणि म्हणून अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधणारं आणि कोल्हापूर जिल्हा आणि शिराळा तालुक्यामध्ये असणारं नरसिंगवाडी इथलं मंदिराचं आगळे वेगळेपण आणि संपूर्ण महाराष्ट्रानं तर भारतातून आलेले जे पर्यटक आहेत त्यांच्या मनातले भाव करून मग प्रसादाचा महिमा असेल, निवासस्थान असेल, अशा विविध प्रकारच्या सुखसुविधा देणाऱ्या सर्व या ठिकाणी नरसिंगवाडीचे सगळे संस्थापक कुंभारे साहेब आपल्याशी जोडले होते. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांमध्ये आणि संस्कृतीमध्ये जतन करणारं मंदिर म्हणून नरसिंगवाडीला अखंड महाराष्ट्रातून लाखो पर्यटक भाविक आहेत ते आकर्षले जातात असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, नरसिंगवाडी.